नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. ओला मटार आणि बेसन यापासून अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. रेसिपी थोडी वेगळी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण 1 वाटी ओला मटार घेतलेला आहे. आता यामध्येच 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि अगदी थोडंसं 3 ते 4 चमचे पाणी घालून हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि बघू शकता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे वाटून घेतलेलं मटारचं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे मटारचं मिश्रण मिक्सरला बारीक वाटताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. 3 ते 4 चमचे पाणी इतकंच आपल्याला वापरायचं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेतलं आणि साधारण 2 ते 3 चमचे मिश्रण मी शिल्लक ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच. ते आपण पुढे वापरायचं आहे. तर आता हे सगळं काढून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा वाटी बेसन यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर या मिश्रणाच्या आपण वड्या थापून घेणार आहोत आणि त्या स्टीम करून घेणार आहोत. तर गव्हाचं पीठ वापरल्यामुळे या वड्या अगदी मऊसूत अशा तयार होतात. तर यासाठी आपल्याला 1 चमचा गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं. तर बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आणि हे मिश्रण वाफवण्यासाठी आपल्याला एक प्लेट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मध्यम आकाराची एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याला आता तेल लावून घ्यायचं आणि मग हे मिश्रण सगळं आपल्याला यामध्ये थापून घ्यायचं आहे. तर बाजूलाच मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे ताट आपण त्यामध्ये ठेवून वाफवून घेणार आहोत. तर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण असं छान असं पसरवून घ्यायचं. तर तुम्हाला हवे तर यावरती सुद्धा तीळ टाकू शकता आणि या वड्या तुम्ही वाफवून अशाच सुद्धा खाऊ शकता. आपण या वड्यांचीच भाजी बनवणार आहोत. तर आता हे वाफवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवूया. तर साधारण 10 ते 12 मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आता ही प्लेट वाफवण्यासाठी ठेवून देऊया. तर 10 ते 12 मिनटं वाफवून झाल्यानंतर मी हे पूर्ण थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या. तर बघू शकता या अगदी छोट्या स्क्वेअरमध्ये मी ह्या अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अगदी मऊसूत अशा या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता या तुम्ही अशाच डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता, तरीसुद्धा छान लागतात. आणि या तुम्ही फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता किंवा त्याची भाजीसुद्धा बनवू शकता. तर आपण आज या वड्यांची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. तर तेल छान तापलं, यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकूया, 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये अगदी बारीक चॉप करून घ्या. आता हे कांदा आपल्याला तेलावरती साधारण 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच टाकूया आपण 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो. हा सुद्धा मी चॉप करून घेतलेला आहे. आणि आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. यामध्ये आपण काही मसाले ॲड करू. तर 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. आता हे सगळे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे. गॅस इथे अगदी कमी ठेवायचा. तर कमी गॅसवरती हे छान परतून घ्यायचं आणि नंतर यावरती झाकण देऊन आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. आता इथे टोमॅटो आपण अगदी चॉप करून घेतलेला आहे. तर याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकता. तर मी इथे झाकण देऊन साधारण 3 ते 4 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि आता टोमॅटो छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. तर आपण जे मटारचं शिल्लक ठेवलेलं वाटण होतं
तर ते आता आपण यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी छान मिळून येईल. यासाठी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण सगळं यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता आपली ग्रेव्ही अगदी छान मिळून आलेली आहे. आता यामध्ये थोडं पाणी ओतून आपल्याला जशी ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचा वापर करून हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता आपली ग्रेव्ही तयार आहे. तर याला छान एक उकळी आली की नंतर आपण ज्या तयार केलेल्या वड्या आहेत तर त्या यामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत. तर आता या वड्या मी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेते आणि पुन्हा आपण थोडी 3 ते 4 मिनिटासाठी उकळी काढून घेणार आहोत. चवीला खूप छान ही भाजी लागते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आता गॅस अगदी कमी ठेवून आपल्याला 5 मिनटं ही अशीच भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता आपली तयार झालेली आहे आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. तर बघू शकता खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.